महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं वेतन कापण्यात आले। वेतन देण्यासाठी अपुरा निधी मिळाल्याने पगारात कपात करण्यात आल्याचं समोर येते। एसटी कामगार संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापोटी 56% वेतन देण्याचे आदेश सर्व विभागीय कार्यालयांना देण्यात आलेत। 7 तारखेला मिळणारं वेतन अनेक कर्मचाऱ्यांना 9 तारखेला मिळालेलं आहे। त्यानंतर कपात करण्यात आल्याने कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। 2500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला, त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहेत। परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या। मला काय आश्चर्य वाटत नाही। माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा, आज जे निर्णय सरकार घेतंय किंवा कपात करतंय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे। एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही, अंगणवाडी आशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत। अशी खूप उदाहरणं आहेत। एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत। जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली। म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही। दरम्यान या संदर्भात एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। राज्य परिवहन मंडळाकडून एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये जे आहे ते कपात करण्यात आले आहे, त्यामुळे कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये रोष जो आहे तो पाहायला मिळतो। एकूणच या संदर्भातच आपण संवाद साधणार आहोत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष अजय हट्टेवार जे आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने जे आहे ते पगार जे आहे ते कपात करण्यात आलेले आहे एसटी कर्मचाऱ्यांचे, त्यामुळे कुठेतरी रोष दिसतोय कर्मचारी? सणासुदीच्या दिवसामध्ये लग्न सराई आहे, अशा वेळेस त्यांनी 56% का करावं? 44 डिग्रीमध्ये काम करून तसाही तो तापला आहे आणि हे जर कमी वेतन दिलं तर पुन्हा तो तापेल आणि त्याच्यामध्ये त्याची मानसिकता खराब होईल। कमी पगारामुळे त्याची कौटुंबिक त्याच्यावर ताण येईल। यामध्ये जर त्याच्या हातून एखादा अपघात झाला पुन्हा त्या कर्मचाऱ्याला दोषी ठरवेल आणि किती आम्ही सहन करायचं? 56% म्हणजे जवळपास 17 ते 18 हजार रुपयाचाच पगार त्याच्या खात्यामध्ये काल संध्याकाळी जमा झाला। आता तो उर्वरित पगाराचा का 17,000 तो आणि उर्वरित जे 44% बाकी आहेत ते केव्हा देईल हे शासनाने आणि प्रशासनाने कुठेही उघडपणे सांगितलं नाही की आम्ही 2 दिवसात देऊ की 4 दिवसात देऊ। मग समजा या महिन्यात तो 44% वेतन जर त्याच्या खात्यात जमा झालं नाही तर पुढच्या महिन्याच्या पुन्हा 10 तारखेपर्यंत त्यांनी त्या 17-18 हजार रुपयामध्ये आपला संपूर्ण कुटुंबाचा गाळा कसा चालवावा हा सर्वात मोठा प्रश्न त्या कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या समोर उभा झालेला आहे। शासनाकडे आमचे सवलती मूल्यापोटी बऱ्याच रक्कम थकीत असल्या आहे, तरी त्यापैकी कमी रक्कम दिल्यामुळे हा पगार 56% देण्यात आलेला आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमची सवलती मूल्यापोटी जी रक्कम आहे ते ताबडतोब एसटी प्रशासनाला द्यावी, जेणेकरून एसटी प्रशासन वेळेवर कर्मचाऱ्यांचे 100% वेतन करू शकेल। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून आता राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या खरं तर पगाराबद्दल काय म्हटले तेही पाहूयात। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा कपात करण्यात आलेला आहे। नेमकं याचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सदावर्ते सर आहेत आणि जयश्री पाटील मॅडम आहेत। सर, एसटी महामंडळ तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे। आता बातमी अशी समोर येते की मार्च महिन्याचा जो कर्मचाऱ्यांचा पगार आहे तो अर्ध्यापर्यंत कापण्यात आलेला आहे आणि त्यांना पगार जो आहे तो मिळत नाहीये। या संबंधी तुमचं मंत्र्यांशी काय बोलणं झालं का आणि ही परिस्थिती एसटीवर का ओढावली? माझे एसटीतल्या कष्टकऱ्यांना
56% पगार वगैरे जे करण्यात आला हे अत्यंत वेदनादायी आहे. आम्हाला टक्का बिक्का नको, आम्हाला श्रमाचा पूर्ण पगार हवा, आम्हाला टक्का बिक्का नको, आम्हाला पूर्ण श्रमाचा पगार हवा आम्हाला, असं जनसंघ म्हणतंय. कष्टकरी जनसंघ हे संघटन एसटीतल्या 68,000 कष्टकऱ्यांचं नोंदणीकृत आहे. बापाच्या घरच्या लोकांचं संघटन नाही आहे. आमचं असं म्हणणं आहे की तातडीनं पैसे आमचे अदा करण्यात यावेत, कारण लगन सराईचे दिवस आहेत. लेकीबाळीच्या इथं काही कार्य असतात, त्याचबरोबर मुलांना सुट्टीचे दिवस असतात, मुलांना घेऊन कुठे जायचं असतं कुटुंबातल्या लोकांना. अशा वेळेस पैसे थांबवणं योग्य नाही. मी अजितदादांना, साहेब मंत्री महोदय म्हणले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, की ते अजितदादांना बोलणार आहेत. मी सुद्धा अजितदादांना बोलणार आहे. मी सुद्धा अजितदादांना विनंती करतो. त्याचबरोबर आज मी अजितदादांना शुभेच्छा देतो त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यानिमित्त, आणि त्यासोबतच एक विनंती सुद्धा अजितदादांना करतो की माझे जे कष्टकरी आहेत त्या कष्टकऱ्यांच्या घरी सुद्धा कार्य वगैरे असते. त्याच्यामुळे अजितदादा, आम्हाला की नाही, आमच्या कष्टकऱ्यांना सगळीकडून झरे नसतात. इतर विभागामध्ये लोकांना एक संधी असते, परंतु बिना झऱ्याचं काम करणारी आम्ही माणसं आहोत. त्याच्यामुळं आमच्या लोकांना तातडीनं आमच्या पैशाचं देणं व्हावं. आम्ही निवडून आणलेलं सरकार आहे. हे सरकार निश्चितच आमच्या कष्टकऱ्यांना मदत करणार आणि हे अशी कपात करणार नाही. सणाचे दिवस आहेत, लग्न कार्याचे दिवस आहेत, शाळेच्या ऍडमिशनचे दिवस आहेत, म्हणून हे कपात होऊ नये. म्हणून आम्ही जे आमचे लाडके जे आमचे परिवहन मंत्री आहेत त्यांना आम्ही विनंती करतो, जसे की साहेबांनी सांगितलं, तुम्हीच पुढाकार घ्या. त्यांच्याच पुढाकाराखाली आम्ही 7व्या वेतन आयोगाची आम्ही लढाई लढू आणि आम्ही जे आमचे जे आता जे पगार आमचा कटौती होऊन येणार आहे तो दिला जाणार नाही, याची देखील आम्हाला पूर्ण आशा आहे. कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.